तर पहिली सुरुवात आपण इथून करू। तर आमच्या गाववाल्यांनी छान असं टाकीवरचं पाण्याचं कनेक्शन घेऊन इथं महादेवापाशी पाण्याची सोय केलेली आहे। कारण म्हणजे काही पण कार्यक्रम असल्याच्या नंतर आपल्याला इथं पाण्याची गरज लागते। मानसी चिखलात नको पाय भरू। आणि त्याच्यानंतर हे पहिलं महादेवाचं मंदिर आहे। म्हणजे ज्यावेळेस आम्ही शाळेत वगैरे जात होतो त्याच्या म्हणजे आमच्या पप्पाच्या काळापासूनचं म्हणायला हरकत नाही हे। आणि हे मंदिर खूप मस्त असं एकदम पुरातन काळातलं आहे। तर बघू शकता, तर खूप छान मंदिर आहे। आणि हा मंदिराचा वरचा गाभारा आहे। तर म्हणजे सांगण्याचं एकच हे की या मंदिराचं बांधकाम इकडं आणखीन एक नवीन केलेलं आहे। तर ह्या मंदिरामध्ये 12ही महिने आपल्याला सापाची कात दिसते। आणि सापाची कात म्हणजे एनी टाइम ह्या शिखराच्या भोवती एक फिरणारा साप असतो। बरेच जणांना हा साप दिसतो पण म्हणजे थोडंसं शेपूट कधी, चेहरा कधी त्या सापाचा। तर बघा तुम्ही। आणि हे आहे ते हे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे इथं उभारलेलं। तर ह्या मंदिराला पूर्ण आता 1 वर्ष झाले। तर 1 वर्ष झाल्यामुळं आज गाववाल्यांनी आमच्या पप्पाला ह्या अभिषेकाचा मान दिला आहे इथलचा। तर छान असा अभिषेक इथलचा पार पडलाय। आणि हे दादा पण बसले तिथं। तर चला तुम्ही पण मध्ये। आणि खूप सुंदर असं आमच्या गावातल्या सरपंचांनी हा मंदिर हे बांधून दिलेलं आहे। तर हे आपले नंदी महाराज आहेत इथलचे। आणि नंदी महाराज झाल्याच्या नंतर हे आपले काशी विश्वनाथ। तर ही काशीहून आणलेली पिंड आहे। तर हे काशी विश्वनाथाचं बघू शकता तुम्ही मंदिर। तर आता इथं चिकट तेलकट वगैरे आता प्रत्येक जण इथं दिवा लावतात, कोणी नैवेद्य ठेवतात। तर हा खरंच पुण्याचं काम आहे की आज गाववाल्यांनी आमच्या पप्पाला इथलचा मान दिला। आणि त्या मान दिल्यासोबतच मी पप्पाला म्हणलं थांबा मला व्हिडिओ घ्यायचा आता इथलच्या महादेव मंदिराचा। कारण गेल्या वर्षी याच महादेवाचा म्हणजे कळसाचा कार्यक्रम होता, त्याच निमित्ताने यावर्षी इथलची पूजा करून घेतली। आणि दर सोमवारी तर गावातली मंडळी येतच राहतात, पण एरीवारी पण येणारे जाणारे। आणि इथंच रोड आहे, ही रोड पूर्ण असा गावात जाणार आहे। तर येणारे जाणारे प्रत्येक जण इथं थांबतेत, देवाचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर जायचं। तर इकडं बघितल्याच्या नंतर हे आमच्या गुट्टेवाडीचे माळ डोंगर एकदम असे। आणि इथंच बेलाचं झाड आहे। आता सध्या उन्हाळा असल्यामुळे तिथलची पानं सगळी गळून गेलेली आहेत। तर बघू शकता आम्ही छान अशी पिंड सजवली आहेत त्या फुलांमध्ये। आणि खूप सुंदर असं मन मोहून घेणारी छान अशी महादेवाची पिंड आहे। तर ह्याला गाभारा वगैरे नाही, पण शिखराचं काम मस्त झालंय आणि खूप सुंदर असं केलेलं आहे। हे इथं टाक, खाली पाणी टाक। आता अभिषेक झालाय बाळा। हा तर आणि छान असा मग आता आमचा अभिषेक संपन्न झाला। तर त्याचाच व्हिडिओ मी पुढे कनेक्ट करते। तर तुम्ही बघा आता। तर आमच्या देवबापांना पण म्हणलं मी, त्यांनी पॅन्ट शर्ट घालून येतात रोज, पण मी सकाळी पप्पानं कॉल केल्याच्या नंतर म्हणलं तुम्ही धोतर घालून या सवळं तुमचं। तर त्यांनी पण सवळं घालून आलेत आणि खूप छान असा अभिषेकाचा पुढील कार्यक्रम बघू शकता तुम्ही। द्वादशन्ते नामाभ्य जमदा संग्राम संग्रहन्ते वेगुण जयन्ते सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्व साधके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। तेषां मग तदैव लग्नं सुदैव तदैव ताराबलं विद्याबलं लाभत्रिषा पराजः एषो वर्धवान् ब्रह्मा विष्णु महेश्वर भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे देश गोदावरीया दक्षिणतीरी रामक्षेत्रे बौद्ध अवतारे केली प्रथम चरणे क्रोध विश्वांसु नाम संवत्सरे मासोत्तम मासे चैत्र मासे उत्तरायणे वसंत ऋतो शुक्ल पक्ष आद्य तिथि त्रयोदशी आयान्तु महादेव अभिषेक पूजांजलि शुभ दिवसे शुभ नक्षत्रे एवं गुणविदाम शुभ पुण्यतिथि वक्रतुंड महाकारी सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्य सर्वदा विनायकं गुरुवान् ब्रह्मा विष्णु महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। अथ गणपति पूजांजलि करिष्ये सुपरिल पाणी महादेव गुलावा। ओम गणानांतवाय गणपति हवामहे कवि कवीनां जयिष्यामि नमस्कारं करोमि। अथ महादेव पूजांजलि करिष्ये देवाला धुवून घ्या। सिद्धोदक स्नानं समर्पयामि गंगे च यमुनी च गोदावरी नर्मदा कावेरी जल सिद्धोदक स्नानं समर्पयामि।
पयाताति पंचामृतस्नानं समर्पयामि मधुस्नानानि समर्पयामि शर्करास्नानानि समर्पयामि पद्धून घ्या सिद्धोदकस्नानं समर्पयामि गंगे च यमुनी च गोदावरी नर्मदा कावेरी जलसिद्धोदकस्नानं समर्पयामि हरि ओम सहस्रशीर्षा सहस्रपादा सहस्रभूमि विश्वदवृद्धानि दामुदां नारदेवानुवालुरे विश्वावरण्य भुवनेश्वरदास महादेवराज्ञावज्ञानंपुरा देवा तन्मानाय देवा संधर्मान्य प्रथमान्य सन्नति नाकम महिमान संजतवातो देवा कानो मेधा गायत्री अभिनतो देवा मंत्रमद विष्णु गोपाता धर्मधर इंद्र शुभाता विष्णु पंचाग्रह विष्णु रत्न गुरु भगवान विश्वभूतानि कुंदिवी देवा कर्मणाय देवानि व्रतमान्य सन्नरी नाकं महिमान संजतो देवा कर्म मेधा गायत्री तो देवांतरो विष्णु जगदामि एदम विष्णु जगमेत्रं तमदेवासुरे जगमेश्वर विष्णु गोपाता धर्मदेव इंद्र शुभाता विष्णु पंचाग्रह विष्णु रत्न गुरु जगदेव सो भूमि विश्वतो वृद्धादिष्टांगुलं पुरुषां नारदैतामानुमन्मजयतवादोष विश्वामित्राणि निवि देवा विष्णु गोपाता धर्मधर इंद्र शुभाता विष्णु पंचाग्रह समिति विष्णु ओम शांतिरधरस्तु शांतिरधरस्तु महाराज देवाला धुवून घ्या शेतो गंगे गोदावरी नर्मदा कावेरी जलसिद्धोदक स्नानं समर्पयामि अभिषेकाला डबल घागर हरिद्रा कुंकुम नाही येत हरिद्र इथं खाली आवाज फक्त एका जागी हो हो इथं कुठं खाली इकडे अलीकडे दिसत पण हा हरिद्रा कुंकुमेनारचति सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि पुष्पं समर्पयामि बिल्वपत्राणि समर्पयामि बकुलपारिजातकपुष्पं सुगन्धितपुष्टिवर्धनं समर्पयामि नानाप्रकारेण सुगन्धितद्रव्याणि समर्पयामि असं घालण्यापेक्षा असं घालून हां मस्त मी अर्ध देवाला बोलते तरी नारळ कसं बाई फुलं वाढली आरती घ्या महाराज तिथं आरती असली आपल्यापाशी आरती
रत्नागतवरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी मंगेश्वरा ये जडितम गुण शोभतो वरा चरण पुरी चरणी गागरिया माळा जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र मने स्मरणे मात्र मने कामुना पुत्री जय देव लंबोदर पीता लवथय ब्रह्मांडी माळा जय गंडिका तिलांडेद्वारा लावण्य सुंदर मस्तकीवा जे दुनिया जन वाजे सुळवा जय देव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आरती ओ आरती विश्वंभरा जय देव भरपूर भगवाने निका अर्धगणी पार्वती सोमांच्या माळा विभूती सिद्धिवंतया ऐसा शंकर शोभे उमावेला जय देव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आरती ओ आरती विश्वंभरा जय देव देवी दैत्य सागर मंथन केले त्या माझ्या रुचिता हाल सापडले ते कुमार शुभने पराशर केले जगंता नाम प्रसिद्ध जय देव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आरती ओ आरती विश्वंभरा जय देव व्याघ्रांबर परिवर्तन सुंदरनारी पंचांग मौनामुनिसुकारे शक्तो अग्नि वाचय मुझे कुकुटलकराम दासांतरे जय देव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ आरती ओ आरती विश्वंभरा जय देव परमोदगारी मंगलवती जनार्दन पाहिदर पतुले प्रेमारण्य आनंद पूर्ण भावे भुवने भैरवा कुंडली कवच विठोबा श्री ज्ञानदेव तुकार ओम हर 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 महादेव ठेवा तिथं नारळ फोडा हे तिकडच्या महादेवाला आहे छान. मंदिर हो तुला आम्ही ते महादेव पाण्यातच घेऊन गेलता मध्ये हाय सुरू इथलं मंदिर आहे दुधाला हा धुवून नाही खाल्लं अभिषेक झाल्यानंतर झालाच नाही करत नाही एक बर प्रभर काहीच करू हो